नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. पेन्शन धारकांनो, कृपया इकडे लक्ष द्या. एका क्लिकवर मिळणार या खास सुविधेचा लाभ. जाणून घ्या कोणत्या सुविधा ज्याला मिळणार आहे याच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. सोबतच मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि तणावमुक्त असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. याच उद्देशाने स्टेट बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह पेन्शन पॅकेज ही विशेष योजना सुरू केली आहे. ही केवळ एक साधी बँक खाते सेवा नसून ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन गरजांपासून ते आपत्कालीन परिस्थितीपर्यंत सर्व बाबींची काळजी घेणारे व्यापक सुरक्षा कवच म्हणून या पॅकेजकडे पाहिले जात आहे. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या पुढाकाराने हे पॅकेज सादर करण्यात आले असून पेन्शनधारकांसाठी बँकिंग अधिक सोपे, सुरक्षित आणि लाभदायक बनवणे हा या मागचा उद्देश आहे. एसबीआयच्या या उपक्रमामुळे देशातील कोट्यावधी निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. शून्य शिल्लक खाते आणि मोफत बँकिंग सुविधा. मित्रांनो, या पॅकेजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे किमान शिल्लक न ठेवण्याची मुभा केंद्र सरकारने पेन्शनधारक तसेच वय 70 वर्ष किंवा त्याहून अधिक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या खात्यात शून्य शिल्लक असतानाही कोणतेही दंड किंवा शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे नियमित व्यवहार करताना आर्थिक तणाव जाणार नाही. याशिवाय खातेधारकांना SMS अलर्ट पूर्णपणे मोफत मिळणार असून रुपे प्लॅटिनम गोल्ड डेबिट कार्ड देखील कोणत्याही वार्षिक शुल्काशिवाय दिले जाणार आहे. या कार्डवर विविध सवलती आणि अतिरिक्त फायदे मिळण्याची शक्यता असल्याने पेन्शनधारकांसाठी दैनंदिन व्यवहार अधिक सोयीचे ठरणार आहेत. त्यानंतर 30 लाखापर्यंत विमा संरक्षण, आपत्कालीन मदतीची हमी. या पॅकेजची खरी ताकद म्हणजे त्यामध्ये समाविष्ट असलेले व्यापक विमा संरक्षण. खातेदारांचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला तब्बल 30 लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत एअर अँब्युलन्ससाठी 10 लाख रुपयापर्यंतची मदत आणि सामान्य अँब्युलन्ससाठी 50,000 रुपयापर्यंतचा खर्च दिला जाणार आहे. एसबीआयने या योजनेत पेन्शनधारकांच्या कुटुंबियांची समावेश केला आहे. अपघात झाल्यास कुटुंबातील 2 सदस्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी प्रत्येकी 50,000 रुपयापर्यंतचा प्रवास खर्च दिला जाणार आहे. तसेच मृत्यूदेह प्रकरणासाठी 50,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कठीण काळात आर्थिक अडचण कमी होण्यास मदत होणार आहे. या पॅकेजमध्ये कुटुंबाच्या भविष्यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. 18 ते 25 वयोगटातील मुलांसाठी उच्च शिक्षणासाठी 8 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत मिळणार असून मुलगी असल्यास रक्कम 10 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या खर्चाची चिंता कमी होऊन पालकांना दिलासा मिळणार आहे. सध्या ही योजना प्रामुख्याने एसबीआय मार्फत राबवण्यात येत असली तरी भविष्यात पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि इंडियन बँक यासारख्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही अशा स्वरूपाची पॅकेज सुरू करण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र पेन्शनधारकांनी आपल्या जवळच्या एसबीआय शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.